मित्रो, मेरिट मिशन 2027 हा विद्यार्थ्यांसाठी खास प्रोग्राम डिझाईन करण्यात आलेला आहे. हा प्रोग्राम ऑनलाईन पद्धतीनं असेल, तसेच मध्ये ज्यांची गरज असेल त्यांना ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता मेरिट मिशन 2027 मध्ये काय शिकवलं जाईल, कशी मानसिकता घडवली जाईल, या अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्यासमोर ठेवणार आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते, कौशल्य असते, तरी पण ते मुलं मागे पडले असं आपण बोलत असतो किंवा ऐकत असतो. तो मुलगा हुशार होता पण मागे पडला. मग हे मागे पडण्याची काय कारणं असतात? त्या कारणांपासून त्यांना वाचवणं कसं आवश्यक असते, आणि ते वेळीच वाचू शकलो तर संभाव्य धोके कसे टळू शकतात, ह्या अनुषंगानेही या प्रोग्राममध्ये मार्गदर्शन केलं जाईल. आता हे पहा, एखाद्या गाडीला गती आहे पण दिशा जर नसेल तर ती गाडी कुठे जाईल सांगता येत नसते. म्हणून जसं जहाजाला होकायंत्राची आवश्यकता आहे असं म्हणतात, तसं माणसाला देखील योग्य समुपदेशकांची, योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. गती ही प्रगतीत रूपांतर व्हायचं असेल तर गतीला योग्य दिशा लागते आणि योग्य दिशा देणारे योग्य मार्गदर्शक लागतात. नसेल तर गती ही अधोगतीकडे जायला वेळ लागत नाही. म्हणून गती अधोगतीकडे जाऊ नये यासाठी त्या गतीला योग्य दिशा देणं अतिशय गरजेचं असते. आता विद्यार्थ्यांमध्ये जी प्रेरणा त्यांना ओढत असते, आणि विद्यार्थ्यालाच नाही, प्रत्येकाला कोणत्या तरी प्रेरणेनं माणूस त्या त्या दिशेला काम करत असतो, त्या त्या दिशेला वळत असतो, त्या त्या गोष्टीबद्दल बोलत असतो, त्या त्या गोष्टीबद्दल तो सांगत असतो किंवा त्या त्या गोष्टी करत असतो. म्हणजे कोणत्याही मानवी कृती आणि उक्तीमागे काहीतरी एक प्रेरणा असते, ज्याच्यामुळे ती गोष्ट माणूस तयार होतो ती गोष्ट करण्यासाठी. मग सकारात्मक प्रेरणा असेल तर तुम्ही जीवनामध्ये विधायक यश संपादन करू शकता, विधायक व्यक्तिमत्व बनू शकता. तुमची एक सेल्फ इमेज जशी स्ट्रॉंग बनते तसं जनप्रतिमा देखील तुमची चांगली बनते, तुमची जर प्रेरणा सकारात्मक असेल तर. नकारात्मक प्रेरणातून नालायक बनतात माणसं, नकारात्मक प्रेरणेतून माणसं नको तसे बनतात. म्हणून हे नकारात्मक प्रेरणेपासून कसं वाचलं पाहिजे आणि सकारात्मक प्रेरणा कशा निर्माण कराव्यात, आणि ही सकारात्मक प्रेरणाची रुजवणूक कशी करावी, ती प्रेरणा कशी विकसित करावी, यासाठी विद्यार्थ्यांना एक वर्षभर एक गायडन्स करणं आवश्यक असतं. आता विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे म्हणजे ते अभ्यास करू शकतात, अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतात, परंतु त्यांचा जर अभ्यासात रस नसेल, अभ्यासात त्यांना गोडी नसेल, तर मग मात्र ते त्यांना अभ्यास करण्याची क्षमता असून, कौशल्य असून देखील अभ्यास करत नाही. आणि जी गोष्ट माणूस करत नाही त्या क्षेत्रात तो मागे पडतो. ज्या क्षेत्रात माणूस काही कृती उक्ती करतो त्या क्षेत्रात माणूस मोठा होतो. मग क्षेत्र कोणतं असो, मग क्षमता आहे, कौशल्य आहे, सगळं आहे, साधन आहे, सामुग्री आहे, पैसा आहे, शिक्षण आहे, प्रशिक्षणाची सोय आहे, राहायची सोय आहे, सगळं काही आहे, पण इच्छा नाही तर काहीच करता येणार नाही. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण पाणी पाजवता येत नाही. म्हणून अभ्यासामध्ये जोपर्यंत त्याला गोडी असणार नाही, रस असणार नाही, तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तो अभ्यास करत आहे त्या क्षेत्रात तो मोठा होणार नाही, त्या क्षेत्रात त्याची प्रगती होणार नाही, तो उंचीवर जाणार नाही. म्हणून अभ्यासात गोडी निर्माण करणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते, ती अभ्यासात गोडी. आणि म्हणून विद्यार्थ्यांना की अभ्यासामध्ये गोडी निर्माण न करता त्याला अभ्यास करायला लावू नये, किंवा आपल्या मनामध्ये अभ्यासाची गोडीच नाही ते बळबळ करणे, अशी जर मानसिकता असेल, बळबळ जिथं केलं जातं तिथं
काही भव्य दिव्य यश संपादन होत नसते. म्हणून अभ्यासात रस निर्माण कसा करावा, अभ्यासात गोडी कशी निर्माण करावी, या संदर्भाचं शिक्षण आणि प्रशिक्षण मेरिट मिशन 2027 या प्रोग्राममध्ये आपल्याला दिले जाणार आहे. तसेच त्यांना ध्येय निश्चित केलं तर मला हे बनायचं आहे असं म्हणून मोकळं जगून चालत नसते. मला अमुक एक बनायचं म्हणायचं वरवर, तुमचं केवळ ओठ बोलून चालत नाही, बेंबीच्या देठापासून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जो काही संकल्प केला होता स्वराज्य निर्मितीचा, ते भावपूर्ण होता आणि तो दृढ संकल्प होता आणि त्यासाठीची जी काही तयारी आवश्यक होती ती तयारी होती मनाची. मग मनाची तयारी होती, इतरही गोष्टीची तयारी मग झालीच. म्हणून ध्येय निश्चित करत असताना कसं ध्येय निश्चित करावं या संदर्भातही या उपक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन केले जाते. ध्येयाविषयी गोडी असली पाहिजे. ध्येय प्राप्ती करण्यासाठी जर गोडीच नसेल तर त्या ध्येयप्राप्तीसाठी जो वेळ देणार नाही. ध्येयपूर्ती होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. तू हे 100% करू शकतो. 720 मार्काची तयारी करायची आहे ना तुला, तुझ्याकडे आता जरी तू आजपासून जरी अभ्यासाला सुरुवात केलास तरी त्यांना हे सांगता आलं पाहिजे की रोज जरी दोन मार्काची तयारी केलास तरी तू 720 मार्काची तयारी पुढच्या परीक्षेमध्ये तू प्राप्त करू शकतोस. हे याची खात्री करून देणं गरजेचं असते. त्यासाठी त्याला नकाशा काढून दाखवावा लागेल. मग तुझा एकूण पेज किती आहे तुझ्या अभ्यासक्रमामध्ये, तुझा एकूण चॅप्टर्स किती आहेत आणि त्यानंतर त्याला किती मार्क आहेत, हे सगळं त्याला कागदावर लिहून दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्याला तू आज किती करू शकतोस, तर आज तू 2 मार्काची तयारी करू शकतोस. दिवस मावळल्यानंतर 1 मार्काची आणि दिवस उगवल्यानंतर 1 मार्काची तयारी तू करू शकतोस. तर तुझ्याकडे आता समजा विद्यार्थी पुढच्या वेळेस 365 दिवस आहेत आणि 365 दिवस आहेत. तर 365 दिवसात आता पुढच्या वर्षीचं सांगतो मी, या पुढच्या नीट आता तर झाली नाही. तर 365 दिवसामध्ये तर रोज 2 मार्काची तयारी जर त्यांनी केली तर किती होतात? तर 730 मार्क होतात. बरोबर आहे. तुमचं बघून घ्या एकदा अजून. 365 रोज 2 मार्काची तयारी केली तर किती मार्काची तयारी होईल? 730 मार्काची. आपल्याला 720 मार्काची तयारी लागते. म्हणजे 2 मार्काची तयारी करण्यासाठी जो त्याची मानसिकता, त्याची क्षमता आहेच, मग त्यासाठी त्याला हे खात्री द्यावी लागेल तुझी 2 मार्काची तयारी करू शकतोस की नाही. मग एक प्रकरणाला किती मार्काचं आहे हे सगळं त्याला शिकवलं जाईल. ऑनलाईन ऑफलाईन कोणी ऑनलाईन कोर्सला सहभागी होईल त्याला ऑनलाईन मार्गदर्शन केलं जाईल. ऑफलाईनमध्ये असेल तर ऑफलाईनला मार्गदर्शन केलं जाईल. तर हे ध्येय निश्चित कसे करावे, ती गोडी कशी निर्माण करावी, ध्येयप्राप्ती याविषयी आत्मविश्वास निर्माण करणं आणि ध्येयप्राप्तीचा आराखडा विद्यार्थ्यांच्या समोर देणं आणि मग त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स, यस मी हे करू शकतो, हे आतून आलं पाहिजे. हे एकदा आतून आलं आणि त्या दिशेनं वाटचाल केली की यशस्वी होऊ शकतो. हे आतूनच वाटत नसेल, अंधारात गोळ्या असतील तर विद्यार्थ्याला भवितव्य अंधारमय वाटते. मग विद्यार्थ्यांना हे यशस्वी होण्यासाठी साधनं कोणती लागतात आणि साधनं कशी करावी? साधनं म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं इतकाच अभ्यास नसतो. तर अभ्यासाच्या वेगवेगळ्या मेथड शिकवल्या जातील आणि या अभ्यासाच्या मेथडबरोबर आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, कमी वेळेमध्ये विश्रांती कशी घ्यायला पाहिजे, त्यासाठी कोणत्या मेथड आहे हे पण शिकवल्या जाणार आहेत. आता साधनांमध्ये ग्रंथ येतात, बरोबर, वह्या, पेन, हे तर तुम्हाला माहीत आहे. परंतु ज्या ठिकाणी तो अभ्यास करतोय त्या अभ्यास रूमची रचना कशी असायला पाहिजे, रूममध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजे, काय ठेवल्या पाहिजे, त्याची
एकंदरीत सगळी माहिती आणि मार्गदर्शनी यामध्ये केले जाते आणि विशेष म्हणजे अभ्यासाच्या यशदायी पद्धती जी आहेत त्या खूप विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव्ह ठरतील. त्याचबरोबर हे सगळं चालू असताना विद्यार्थीमध्येच त्यांचा मूड जातो आणि मूड गेला की अभ्यास जातो आणि अभ्यास गेला की यश जातं. हे मूड सांभाळणं वर्षभर आणि ते मूड सांभाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे. वेगवेगळे जे अडथळे येतात त्या अडथळ्यावर कशी मात करता येईल हे शिकवणं गरजेचं आहे. आता मला सांगा, जर तुम्ही त्यांचे अडथळेच दूर केले नाही, मानसिक स्वरूपाचे अडथळे असतात आणि शारीरिक स्वरूपाचे अडथळे असतात, तसेच आर्थिक स्वरूपाचे अडथळे असतात, इतर अनेक अडथळे आहेत. त्या अडथळ्यावर कशी मात करावी हे त्या विद्यार्थ्यांना शिकवणं अत्यंत नितांत गरजेचं असतं. मी सांगेल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की मानसिक अडथळेबद्दल मी बोलेन. आता समजा डोळ्यामध्ये कचरा गेला, तर डोळ्यातला कचरा जोपर्यंत आपण काढणार नाही, तसंच माझ्या डोळ्यात कचरा गेलेला आहे आणि मला तुम्ही वाचायला सांगता, मी नीट वाचू शकेल का? नाही वाचू शकणार. तसं डोळ्यातला कचरा काढणं जसं आवश्यक असते, तसा मनात कचरा गेलेला असतो. नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, काहीतरी नको ते विचार, या सगळा कचरा जोपर्यंत आम्ही त्या मुलाच्या मनातला काढू शकणार नाही, मुलीच्या मनातला काढू शकणार नाही, तोपर्यंत ती 100% त्याच्या यशासाठी, ध्येयप्राप्तीसाठी देऊ शकत नाही. म्हणून तो मनातला कचरा कसा काढायचा याविषयी देखील या उपक्रमामध्ये आपल्याला गायडन्स केलं जाणार आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या आणि इतर काही गोष्टी ज्या काय आहेत, जे मनात, आता जसं आपण घरात कचरा येऊ नये म्हणून जाळ्या बसवतो, घरात खिडक्या बसवतो, घरात कचरा येणार नाही याची काळजी घेतो, बरोबर, तरी दररोज सफाई करावं लागतं. तसं मनाची रोज सफाई कशी करावी, मन कसं क्लिअर ठेवावं, मन कसं पारदर्शक ठेवावं, मन कसं स्वच्छ ठेवावं, मनामध्ये कुठल्याही भय आहे, चिंता आहे, तणाव आहे, द्विधावस्था आहे, कोणाविषयी तर राग आहे, कोणावर तर द्वेष आहे, तिरस्कार आहे, असलं जे काही नको ते मनात साठवलेलं आहे ते कसं बाहेर काढायचं. चित्तात साठवले जातं, ते चित्तातलं बाहेर काढणं गरजेचं असतं. काढून टाक मग असं एक शब्द वापरला म्हणजे ते निघत नसते. तर त्यासाठीच्या काही एक वैज्ञानिक पद्धती आहेत, त्याच्या काही ध्यान पद्धती आहेत, ते देखील विद्यार्थ्यांना या निमित्तानं शिकवले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 9767704604 संपर्क करायचा आहे. त्यानंतर नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी केल्यानंतरच काही एक विशिष्ट मुलांनाच, एक मर्यादित मुलांनाच आम्ही प्रवेश त्याच्यामध्ये देणार आहोत. आणि स्पेशल गायडन्स, जर नांदेडमध्ये असाल तर तुम्हाला मी ऑफलाईनमध्ये गायडन्स करणार आहे आणि ऑनलाईन असेल तर मग कुठल्याही मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ आपण घेऊ शकता. त्यासाठी 9767704604 प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे समुपदेशक यांच्याकडे आपण नाव नोंदणी करू शकता. म्हणजेच माझ्याकडे आपण नाव नोंदवा. त्यानंतर तुमचा सोबत डिस्कस करून आपला प्रवेश आपण करूया ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं. धन्यवाद.